नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला पण कधी ना कधी गरज पडते लोनची आणि तुम्ही 2000, 5000, 10,000 रुपये असं छोटं जे इमर्जन्सी लोन आहे ते तुम्हाला काढायचं असतं व तुम्हाला त्याच्यासाठी बँकेमध्ये चक्र मारायला पुरत नाही। हो मित्रांनो, ते ॲप्लिकेशनद्वारे तुम्हाला कसं काढायचं आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, इथं आपल्याला प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला काही असं ॲप्लिकेशन दिसेल। तर हे ॲप्लिकेशन मित्रांनो तुम्हाला 2000 ते 10,000 पर्यंत लोन देतं। त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही इथं रिव्ह्यू चेक करू शकता। 4.3 ची रेटिंग आहे, 10 मिलियनच्या वरती याचे डाउनलोड आहेत। तर हे पूर्ण डिटेल वाचायचे आहे मित्रांनो। आणि यामध्ये असं नाही की हे जे ॲप आहे हे गव्हर्नमेंटचं आहे किंवा गव्हर्नमेंट ऑथराईज आहे, तर तुम्ही पूर्ण रिव्ह्यू चेक करायचे आहे। याच्यानंतर तुम्ही खाली वाचून घ्यायचं आहे, कारण की असे काही ॲप्लिकेशन पण आहेत की ते फ्रॉड असू शकतात। पण हे आपण जस्ट फक्त प्रोसेस कशी करायची आणि आपल्याला काही वेळेस इन्स्टंट लोनची गरज पडते तर ती कशी घ्यायची। आता हे RBI ऑथराईज आहे, पण इथं तुम्ही ते एक्सप्लेन केलेलं आहे त्याचं व्याजदर आणि जे लोन अमाऊंट आहे इथे बघू शकता तुम्हाला। म्हणजे 75,000 जशी लिमिट वाढेल तसं लोन भेटत जाईल याच्यावरती आणि याच्यामध्ये लिमिट पण वाढतच जाते। त्यामुळे तुम्ही पूर्ण ही माहिती आहे ही पूर्ण माहिती वाचायची आहे आणि नंतरच लोनसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। ही पूर्ण माहिती वाचल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन डाउनलोड करताना मित्रांनो इथे वरती यायचं आहे। आपण हे ॲप्लिकेशन ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे। आता आपण ॲप्लिकेशन ओपन केलं आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला काही असा इंटरफेस दिसेल, तर तुम्हाला न्यू युजर साइन अप वरती करायचं आहे। आणि जर पहिले लॉग इन केलेलं असेल तर तुम्ही लॉग इन पण करू शकतात। आता न्यू युजर साइन अप वरती आपण क्लिक करणार आहोत। तुम्ही इथून जीमेलनं पण लॉग इन करू शकतात। लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो। या बटनावरती क्लिक करून तुमच्या जो मेल ID तुमच्या मोबाईलमध्ये असेल त्या मेल IDनं लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ वेट करायचा आहे। वेट केल्यानंतर तुम्हाला प्रायव्हसी अँड पॉलिसी ह्या वाचायच्या आहेत आणि नंतरच तुम्हाला आय ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। संपूर्ण माहिती वाचायची आहे मित्रांनो, थोडी पण स्किप करायची नाही। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। जो चालू मोबाईल नंबर असेल म्हणजेच OTP ज्या मोबाईल नंबरवरती येईल तो मोबाईल नंबर तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे। नंतर गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। एक तुम्हाला OTP तो OTP टाकल्यानंतर इथे तुम्हाला प्रोफाईल डिटेल भरायची आहे। प्रोफाईल डिटेल भरायला आल्यावर तुमची जी बेसिक माहिती आहे ती संपूर्ण तुम्हाला टाकायची आहे, जसं की तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि जे एम्प्लॉयमेंट स्टेटस आहे ते, तुम्हाला सॅलरी किती आहे, अशी जी बेसिक माहिती आहे संपूर्ण बरोबर भरायची आहे। कारण की ही माहिती तुमच्या आधार कार्ड व पॅन कार्डला डाट्याला स्कॅन होते आणि ती ॲक्युरेट आली पाहिजे, तेव्हाच तुम्ही लोनसाठी इलिजिबल राहाल व तुम्हाला जी लोनची लिमिट आहे ती भेटेल। आणि नंतर कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं। कोणी रेफर केलेलं असेल तर तुम्ही रेफर कोड टाकून अप्लाय करू शकतात आणि नसेल तर तुम्हाला स्किप बटनावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे ऑप्शन आहे हे स्किप करून टाकायचं आहे। हे स्किप केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा इथं पॅन नंबर टाकायचा आहे। पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे, व्हेरीफाय करायचा आहे पॅन नंबर आणि नंतर तुम्हाला इथे तुमचं नाव आणि ते येईल। पॅन नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे। तुमचा एक पिन सेट करायचा आहे 4 डिजिटचा, म्हणजेच तुम्हाला ट्रान्झॅक्शन किंवा लॉक ओपन करताना ॲप्लिकेशनचा तो पिन सेट करायचा आहे। आता इथं तुम्हाला चेक लोन ऑफर अशी येईल। आता इथं बघू शकता अपग्रेड फॉर फ्री असं भरपूर ऑप्शन येतील। आता तुम्हाला ही माहिती व जसा इंटरफेस आहे बघायला भेटतोय तो एकदा बघून घ्यायचा आहे। आता इथं तुम्हाला इलिजिबल 5 लाखापर्यंत पण तुम्हाला लोन भेटू शकतं, ते तुमच्या सिबिलवरती डिपेंड राहतं मित्रांनो। आता तुम्हाला जे लोन पाहिजे आहे ते कसं काढायचं आहे, आता आय ॲग्री अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला जो छोट्या म्हणजे काही वर्क डिटेल बेसिक डिटेल आहे ते भरायचे आहे। आता इथं वरती बघू शकतात सॅलरी डिटेल भरायची आहे, तुम्ही कुठे काम करतात, काय करतात, संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची न चुकता। आणि त्याच्यानंतर तुम्हाला वर्क प्लेस नेम म्हणजेच तुमचे कंपनीचे नाव किंवा सेक्टरचे नाव असं काही असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे। वर्क प्लेस म्हणजेच तुमचं कुठं आहे, ऑदर पण टाकू शकतात आणि इथं वर्क प्लेस नेम म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्ही जॉब करता ते पण। आता इथं तुमचा क्रेडिट कोड जो स्कोर आहे तो शो होईल आणि जे तुमची प्रोफाईल आहे तुम्हाला ॲनालिसिस करून तुमची जी लोनची लिमिट आहे ती कळवण्यात येईल मित्रांनो। तर अशी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे। काही वेळेस याला थोडा टाइम पण लागतो। आता इथे बघू शकतात जे नाही का ऑफर आहे ती लोनची अनलॉक झालेला आहे, त्याची लिंक तुमच्या मोबाईलवरती मेसेजद्वारे आलेला आहे। तुम्हाला परत पिन टाकायचा आहे, मेसेज लॉग इन करून घ्यायचा आहे। आता इथं तुम्हाला जी अनलॉक झालेलं ऑफर आहे तुम्ही 2000 ते 20,000चं इन्स्टंट लोन घेऊ शकतात। तर मित्रांनो हे असं तुम्हाला घ्यायचं आहे। आता इथं तुम्हाला कसं
हे लोन घ्यायचं आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये कसं ट्रान्सफर करायचं आहे। आता खाली दिसू शकतं तुम्हाला की ऑनलाईन अप्लाय किंवा अप्लाय नावचं ऑप्शन हे दिसत आहे, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2,000 रुपयापासून तर 20,000 रुपयापर्यंत किती पाहिजे लोन तेवढं तुम्ही लोन घेऊ शकतात आणि त्याची EMI कशी भरायची आहे संपूर्ण जी माहिती आहे मित्रांनो ती वाचायची आहे, नंतरच अप्लाय करायचं आहे। आणि जर तुम्हाला काही डाऊट वाटला या लोनच्या याच्यामध्ये तर ते लोन घेऊ नका तुम्ही, आणि जर तुम्ही इच्छुक असालच तर हे लोन करू शकता। आता तुम्हाला जेवढं 20,000 पर्यंत, आता काही काहीला सिबिलनुसार लोन अमाऊंट पण वाढून भेटते, नॉर्मल यांना 20,000 भेटते म्हणजे भेटतेच मित्रांनो, याच्यामध्ये काही डाऊट नाही। तर हे पूर्ण बघायचं आहे, EMI, प्रोसेसिंग फी, GST काय किती काटणार आहे, तुम्हाला हप्ते किती येणार आहे, तुमचे जे रक्कम आहे लोनची ती किती जाते ती संपूर्ण बघायची आहे। तुम्ही तर जे ड्रॅगचं ऑप्शन आहे 2000 ते 20 त्याच्यानुसार तुम्हाला जेवढं पण गरजेचं आहे तेवढंच लोन घ्यायचं आहे इथं। आता इथं बघू शकता तुम्हाला याची फेड पण करावं लागते, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त लोन अमाऊंट काढायची नाही। आता इथं अप्लाय करून टाकू पण 2000च्या लोनसाठी, कारण हे लोन लवकरात लवकर एकदम प्रोसेस होतात काही 2-5 मिनिटांमध्येच। आता इथे तुम्हाला सेल्फी घ्यायचा आहे, व्हेरीफाय KYC करायचे, एक सेल्फी घेऊन तुम्ही इथं अपलोड करू शकतात, जी KYC आहे ती पण तुम्ही इथं करू शकतात। तुम्ही हे संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवरूनच करू शकतात। आता आपण इथं सेल्फी घेतलाय, सेल्फीचा एक फोटो कॅप्चर केल्यानंतर तो अपलोड होणार आहे। आता इथं काही वेळ थोडे KYC साठी वेटिंग होईल, नंतर हे फोटो आहे ते अपलोड होईल मित्रांनो। अपलोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे ऑप्शन आहे दुसरं व्हेरीफाय KYC, तर तुम्हाला इथं ते ऑप्शन दिसेल, तुम्ही तिथं प्रोसीड करायचं आहे। नंतर तुम्हाला जो आधारला लिंक मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे, त्याच्यावरती मित्रांनो एक OTP जाईल, तो डायरेक्ट व्हेरीफाय होऊन जातो। नंतर तुम्ही कशानं व्हेरीफाय करणार आहे इथं UID नंबर किंवा VID नंबर ते टाकायचं आहे, आणि नंतर तुम्हाला UID नंबर म्हणजेच आधारचा नंबर, VID नंबर पण आधारच्या नंबरच्या खाली असतो, आणि इथं नंबर टाकून तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन वाचायचे आहेत, नंतर त्या टर्म्स अँड कंडिशन जे आहेत त्या ऍक्सेप्ट करायच्या आहेत। मित्रांनो तुम्हाला इथे VID नंबर टाकून घ्यायचा आहे आणि नंतर प्रोसीड केलं तर इथं बघू शकता तुमची KYC जी आहे सक्सेसफुली झालेलं आहे। आता थोड्या वेळ इथं लोड होईल, आणि लोड झाल्यानंतर मित्रांनो तुमचं जे अमाऊंट आहे इलिजिबल लोनची ती तुम्हाला इथं दिसून जाईल। आता मित्रांनो इथं कन्फर्म ॲड्रेस करायचा आहे तुम्हाला, आता ही सर्व चेक करून घ्यायचं आहे, एकदा वाचून घ्यायचं आहे तुम्हाला। इथं लोनचे हप्ते व तुम्हाला ड्यू किती आहे काय आहे सर्व जी माहिती आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे, ती वाचल्यानंतर तुम्हाला कन्फर्म ॲड्रेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे, आणि जर काही चेंजेस असेल तुम्ही करू शकतात। आता इथं तुम्हाला जे ॲप्लिकेशन आहे ते व्ह्यू झालेलं आहे, नंतर तुम्हाला चेक करून तुम्हाला कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे, आणि जी पर्सनल डिटेल आहे तुम्हाला इथं पर्सनल डिटेल जी आहे ती तुम्हाला द्यायची आहे। बेसिक विचारलेलं जातं इथं, तुम्ही मॅरिड आहात का, अनमॅरिड, मेल फिमेल जे जेंडर आहे ते, वडिलांचं नाव, वर्कची डिटेल आहे ती, तुम्हाला ते काही चेकबॉक्स दिसतील त्यावरती क्लिक करायचं आहे, टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करत राहायचे आहे, आणि त्यानंतर तुम्हाला जे कंटिन्यूचं बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे केल्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय KYC बघू शकतात, आणि इथं व्ह्यू लोन स्टेटस, आता इथं लोन अंडर प्रोसेस, आता हे काही वेळातच तुमच्या बँक अकाउंटवरती येतं मित्रांनो। आता हे इथं लोन अप्रुव्हल झालेलं आहे मित्रांनो 2000चं, आणि हे लोन लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातं। तर तुम्ही याला UPI ने किंवा नाही का डायरेक्ट स्कॅनरवर ट्रान्सफर करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो संपूर्ण जी प्रोसेस आहे, आपण जे आपल्याला इन्स्टंट लोन पाहिजे आहे कधी गरज पडते त्यावेळेसचं, तर ही प्रोसेस आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघितलेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही हे लोन बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता अशी काही डिटेल, आणि ॲड बँक अकाउंट करून तुम्ही ते लोन तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतात। तर मित्रांनो कोणाला इमर्जन्सी लोनची जर गरज पडली त्याच्यामध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला लगेच फॉलो करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।